यानंतर घेऊयात इतरही बातम्यांचा वेगवान आढावा. झटपट बातम्या. भारतामध्ये महिलांचं सरासरी आयुष्य पुरुषांपेक्षा जास्त आहे, तरीही निरोगी आरोग्याच्या बाबतीमध्ये ही आघाडी नाममात्र आहे. भारतीय महिलांचं सरासरी आयुष्य हे 69 वर्ष आहे, तर पुरुषांचं सरासरी आयुष्य 65 वर्ष आहे. मात्र महिलांची सरासरी 10 वर्ष आजारपणामध्ये जात असल्याचं समोर आलं. अन्नधान्य महागला असून डाळींनी उच्चांक गाठलेला आहे. जूनमधील महागाई वाढण्यामागे अन्नधान्याच्या किमतीतील वाढ हे मुख्य कारण आहे. अन्नधान्याच्या महागाई दर 4.78% थेट 5.32% पोहोचलाय. टोमॅटो, कांदा, आलं आणि विविध डाळींच्या किमतीमध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलंय. IITच्या दुसऱ्या प्रवेश फेरीची यादी जाहीर करण्यात आली. या फेरीमध्ये राज्यातील 44,680 विद्यार्थ्यांना जागा वाटप करण्यात आलंय. प्रवेशाची पहिली फेरी नुकतीच पार पडली आहे. त्यामध्ये 78,496 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली होती. रुग्णालयामध्ये एक रुग्ण एक नातेवाईक ही पद्धत सुरू करावी अशी सूचना महापौर ऋतू तावडे यांनी केली आहे. महापालिकेच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये खूप गर्दी होते, त्यामुळे रुग्णांना त्रास होतो, तसंच संसर्गाचा धोकाही वाढतो. हे टाळण्यासाठी महापौर ऋतू तावडे यांनी पालिका आयुक्तांना याबाबत पत्र लिहिलंय. बाप्पाचं रंगकाम पर्यावरणपूरक रंगांनीच केलं जाणार आहे. यासाठी पालिका मूर्तिकारांना रंगाचा मोफत पुरवठा करणार आहे. गणेश मूर्तीला देण्यात येणाऱ्या घातक रंगांमुळे पर्यावरणाला धोका पोहोचत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मुंबई महापालिकेनं पश्चिम उपनगरातील पुलांची डागडुजी आणि देखभालीचा निर्णय घेतलेला आहे. कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील पुलांच्या डागडुजीसाठी 4.64 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. पुलांची सुरक्षितता वाढवणं आणि वाहतूक सुरळीत ठेवणं या उद्देशानं ही कामं हाती घेतली जाणार आहेत. मुंबईमध्ये महानगरपालिकेकडून शाळांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी ड्रग्ज फ्री मुंबई अभियान राबवण्यात येणार आहे. आणि या अभियानांतर्गत एकाच वेळेला 100हून अधिक शाळांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला आहे. पवई तलावामध्ये वाढलेल्या जलपर्णी उपयोगामध्ये आणणार आहेत. जलपर्णी काढणं, त्याची विल्हेवाट न लावता शाश्वत पुनर्वापर करणं आणि पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प 24 महिन्यांसाठी राबवण्यात येणार आहे. अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. शाहरुख आणि गौरी यांच्या मन्नत बंगल्याच्या नूतनीकरणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. प्रशांत महासागरात निर्माण झालेला एल निनो आणखी प्रभावशाली होतोय. त्याचबरोबर अफगाणिस्तानातून कोरडे वारे भारताच्या दिशेनं वाहत आहेत. या मोठा परिणाम पावसावर होतोय आणि त्यामुळे अजून आठवडाभर मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. इथेनॉलबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल गैरसमज पसरवल्याप्रकरणी 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूर सायबर पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये बिहारसह देशातील 4 इन्फ्लुएन्सर्सचा समावेश आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट आलाय. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलंय. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवत आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढील सुनावणी 22 जुलै रोजी पार पडणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी आणि डिलाइट डॉक्युमेंट्सची यादी मागणीचा अर्ज कोर्टानं फेटाळलेला आहे. तसंच इतर 2 अर्जांवर न्यायालयाने सरकारी पक्षाला काही सूचना दिलेल्या आहेत. पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एसटी प्रशासन, आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे. बस स्थानकाच्या 200 मीटर परिसरामध्ये बेकायदा पार्किंग करणाऱ्या 140 वाहनांवर कारवाई करत 1,21,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. संभाजीनगर शहरात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 नामांकित खाद्यतेल पॅकिंग कंपन्यांवर धाड टाकलेली आहे. छाप्या टाकून तब्बल 2,93,35,603 रुपयांचा साठा जप्त केला. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या दोन्ही कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले. श्रीरामपूर बंदला सलग 3ऱ्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. आरोपींना मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कायद्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नाशिकच्या बापूपूल परिसरामध्ये लुटमार करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढली आहे. बापूपूल परिसरात तरुणाची गाडी अडवून लुटमार करून हे गुंड दहशत निर्माण करत होते. लुटमार आणि दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांविरोधात नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईतील ऐरोली इथं अनैतिक संबंधातून पत्नीने पतीची निर्घृण हत्या केलेली आहे. पतीचे 3 तुकडे करून जंगलामध्ये टाकले. सुनीता कुशवाह असं पत्नीचं नाव आहे. अनैतिक संबंधांना अडसर ठरत असल्यानं पत्नीनं पतीचा काटा काढला. या प्रकरणी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. उत्तर प्रदेशातील सलमान खान नेक मोहम्मद खान याने पत्नी हसीन बानो हिची लोखंडी रॉडनं मारहाण करत गळावरून हत्या केली आहे. हत्येनंतर आरोपीनं मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास प्रवास केला आणि त्यानंतर कारंजा शहर पोलीस ठाण्यामध्ये तो हजर झाला.